हॅलो गाईज, स्वागत आहे तुमचं परत एक नवीन मराठी ब्लॉगमध्ये। तर बघू शकता तुम्ही, आज आपण इथे यात्रेत आलेलो आहोत। ही यात्रा म्हणजे जवळपासच होती, त्याच्यामुळं मग आम्ही पण आलो। तर मित्रांनो, ही यात्रा पिंपनेर शहराच्या बाजूलाच होती आणि पिंपनेर शहर हे तुम्हाला माहीतच असेल। आणि पिंपनेर शहराच्या बाजूला सांगितल्यानंतर म्हणजे बल्लाणे गावाच्या बाजूला तिथे एका डोंगरावर भरते ही यात्रा। आणि मित्रांनो, त्या डोंगराला नाव दिलेलं आहे होळ्याचं डोंगर, म्हणजे होळ्याची यात्रा सांगतात त्याला। तर ही यात्रा पण डोंगराच्या आत म्हणजे डोंगराच्या पायथ्याशीच भरते आणि इथं पण फार सुंदर प्रकारची अशी गर्दी राहते। आणि मित्रांनो, या रस्त्याशी आल्यानंतर तुम्हाला म्हणजे इकडे आजूबाजूला काही असे पाहायला मिळणार नाही जसे या डोंगरला पाहायला मिळेल, कारण या डोंगराला खाली पायथ्यापासून तर वरती जिथे देवीची मूर्ती आहे तिथपर्यंत फार सुंदर असं लाईटच लावलेले आहेत। असे लाईट म्हणजे या प्रत्येक देवाच्या ठिकाणी पाहिजे, कारण की जेणेकरून प्रत्येक चालक म्हणजे येणाऱ्या जाणाऱ्याला तकलीफ नकोच, कारण लाईटची सोय राहिली म्हणजे रात्र पण झाली तरी पण चालक आरामाने येत जात राहतील, हे अशी सोय पाहिजेच। तर मित्रांनो, ही आहे होळ्याची यात्रा आणि आजच्याच दिवशी तिकडे एक साल्हेरला पण यात्रा भरते, म्हणजे तिथं पण फारच गर्दी राहते आणि तिकडे म्हणजे डांग विभाग येऊन जातो, त्याच्यामुळे तिकडे डांगचे लोक पण निघून येतात। आणि साल्हेरची यात्रा पण तुम्हाला माहितीच असेल किंवा ऐकलं असेल, साल्हेर किल्ला, तर ते पण फारच फेमस आहे आणि तिथं पण फारच गर्दी राहते। यावर्षी तर काही गेलो नाही मी, पण गेल्या वर्षी गेलो होतो, फार गर्दी होती गेल्या वर्षी। तिथं पण फार दूरचे लोक फिरायला येतात, तिथे फिरण्यासारखं पण एकदम मस्त आहे। तर मी मोबाईलमध्ये पाहिलं आहे, मी यात्रेत जाऊन आलो पण डोंगरावर काही अजून गेलो नाही आणि गेल्यावर तर तुम्हाला ब्लॉग येईलच, तर बघून घ्यायचं। आणि ते पण फार उंच डोंगरावर आहे आणि पाहण्यासारखं दृश्य म्हणजे एकदम मस्त आहे। आणि डोंगरावर गेल्यानंतर म्हणजे आपल्यालाच वाटतं एकदम निवांत वाटतं, असं काही म्हणजे एन्जॉय किंवा एकदम थंडीगार हवा आहे, मोकळं मन वाटतं। तर मित्रांनो, ते ब्लॉग सांगताना तर पूर्ण ब्लॉग करून जाईल, पण ते काय करणार नाही, तर मग आपल्या ब्लॉगकडे वळूया। मित्रांनो, ही यात्रा रस्त्याच्या फारज मध्ये तिकडं डोंगराच्या पायथ्याशी भरते, म्हणजे पायवाट आहे तिथं येण्या जाण्यासाठी। मोठल्या गाड्या जर दोन आल्या तर मग ट्रॅफिक जाम होऊन जाते, मागे गाड्या लागून राहतात। छोटासा रस्ता आहे आणि खड्डे फार पडून गेले आहेत, त्याच्यामुळे येण्या जाण्यासाठी दिक्कत होऊन जाते। आणि मित्रांनो, कोणतीही यात्रा असो, ज्या जागेवर यात्रा भरते त्या जागेपर्यंत रस्ता बनलेलाच पाहिजे, कारण असे खड्डे गाडी फसली मग मागच्या गाड्या मागे थांबून जातात, त्याच्यापेक्षा रस्ता जर बनलेला राहिला तर मग कोणतीच गाडीला अडचण देणार नाही। आणि मित्रांनो, एकाच वर्षी नाही तर दरवर्षी यात्रा भरतेच, त्याच्यामुळं रस्ता बनलेला राहिला म्हणजे कसं आहे, कोणालाच त्रास नाही आणि भरलेल्या गाड्या असतात, काही फसली वगैरे काही, त्याच्यापेक्षा एक रस्ता चांगला राहिला म्हणजे चांगलं राहील। तर मित्रांनो, ही यात्रा म्हणजे शहराच्या बाजूलाच भरली होती, त्याच्यामुळे मग गर्दी तर थोडी जास्तच झाली होती। आणि कोणतीही यात्रा असो, शहराच्या बाजूला भरल्यानंतर म्हणजे गर्दी थोडी जास्तच होऊन जाते, तर तिथं शहरातले लोक फारच येतात आणि खेड्यापाड्यात राहिली मग शहरातील लोक काय येत नाही। तर मित्रांनो, याच्या पुढे असेच ब्लॉग येत राहतील, तर या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे, म्हणजे सर्वात पहिला व्हिडिओ तुम्हाला, सर्वात पहिलं ब्लॉग तुम्हाला येईल। तर मित्रांनो, या डोंगरावर मी जाऊन आलेलो आहे, पण आता नाही, मागच्या वेळेस आलो होतो तेव्हाच गेलो होतो। आणि वरती गेल्यावर म्हणजे फार सुंदर असं मोकळं वातावरण, सर्वीकडे बघायला एकदम भारी, म्हणजे सर्व मन मोकळं बघायला मिळतं। तर अशी थंडी हवा येते एकदम, खालून जाताना चढता तर फार गरम होतं, पण वरती गेल्यानंतर फार अशी सुंदर थंडी हवा येते। आणि मित्रांनो, तुम्हाला तर माहितीच आहे, एखाद्या मोकळ्या ठिकाणी गेल्यावर म्हणजे आपल्याला काय सुकून वाटतं ते तर तुम्हाला माहितीच आहे, आणि नवीन जागेवर गेल्यावर म्हणजे एकदम भारी वाटतं। हे सर्वात पहिलं ब्लॉग आहे यात्रेतला, तर असेच ब्लॉग येत राहतील अजून। आणि हे ब्लॉग म्हणजे मी पहिल्यांदा काढलेलं आहे, पहिले ब्लॉग होते पण ते म्हणजे असे देवाचे असे 2-3 ब्लॉग टाकले आहेत मी, गावातले असे काय आहेत, त्याच्या पुढे असेच ब्लॉग यात्रेतले किंवा असे येत राहतील। तर मग तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब म्हणजे फॉलो करून ठेवायचे। तर मित्रांनो, बघू शकता तुम्ही, गर्दी तर खूप छान झाली होती, पण 3 वाजेनंतर पाणी सुरू झालं, मग पाण्याने सर्व आम्ही भिजून गेलो होतो। संध्याकाळी घरी आल्यानंतर मग फार
फारच थंडी वाजत होती. आमच्याकडे रिक्षा होती त्याच्यामुळं मग काय वाटलं नाही आम्हाला, थंडी वगैरे वाजली नाही. पाण्याचं पण व्हिडिओ काढून तुम्हाला दाखवलं असतं, पण पाण्यानं मोबाईल भिजला असतं त्याच्यामुळं मी काही व्हिडिओ काढलं नाही आणि पाणीच फार होता त्याच्यामुळं मग लपायला साधन नाही होती. मित्रांनो, ही यात्रा म्हणजे शहराजवळ होती त्याच्यामुळं मग गर्दी थोडी फारच झाली होती. तर कोणत्याही ठिकाणी असो, ती शहराच्या बाजूला असली तर शहरातले लोक फारच फिरायला येतात आणि तुम्हाला तर माहितीच आहे गावातली काही लोक तर एक यात्रा पण टाळत नाही. आणि मित्रांनो, ही यात्रेत कुस्त्या पण राहतात, कुस्त्या पाहू शकतात. दूर दूरचे लोक येतात कुस्त्या खेळायला आणि कुस्त्या राहिल्या म्हणजे तुम्हाला तर माहितीच आहे गर्दी कशी राहते. आणि त्या डोंगर पण उंच आहे थोडंसं, तर डोंगरच्या खाली पायथ्याला कुस्त्या राहतात. तर मित्रांनो, तिथं वरती पर्यंत म्हणजे बघायला एकदम भारी वाटतं. तिकडं जसं उंचावर बसत जातात लोक तर फारच गर्दी होऊन जाते, पण तिकडं वरती गेल्यावर तरी पण एकदम भारी दिसतं. आणि असं उंच असं डोंगर आहे त्याच्यामुळं मग तिथं कुस्त्या बघणाऱ्यांची पण एकदम मज्जा येऊन जाते. आणि मित्रांनो, ही एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे ब्लॉग एंटरटेनमेंटसाठी बनवलेलं आहे, तर मनावर घ्यायचं नाही काही. तर मित्रांनो, ही यात्रेत तुम्ही आला असाल तर कमेंटमध्ये नक्की सांगा आणि कोणत्या गावातून आत आहेत ते पण सांगा. आणि मित्रांनो, हे होतं छोटंसं ब्लॉग. तर असेच ब्लॉग पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब म्हणजे फॉलो करून घ्या. तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये.